वराळे इंदुरी जिल्हा परिषद गटाचे भावी सदस्य संपर्क ग्रुप संदीप दाभाडे आणि मारवाडीच्या कार्यक्षम सरपंच पल्लवीताई दाभाडे यांच्या वतीनं जागरण गुरु स्वामींचा सन्मान स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त खेळ रंगकला पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शेकडो महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतला। या ठिकाणी बक्षीस वितरण होत आहे। त्या अगोदर या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य संपर्क ग्रुप संदीप दाभाडे उपस्थित झालेले आहेत। तर त्यांचं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त होणार आहे। मी त्यांना विनंती करतो तुम्ही मनोगत व्यक्त करा। सुस्वागत जागरण स्वामींचा सन्मान श्री शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित असलेले गावचे सरपंच आमच्या प्रतिनिधी मदनताई गाडे तसेच गावच्या अध्यक्षा माधुरीताई गाडे तसेच आमचे मार्गदर्शक तारिणीभाऊ गाडे तसेच आमचे मार्गदर्शक माणिकभाऊ गाडे तसेच सुरेश नाना गाडे त्याचबरोबर युवकचे अध्यक्ष संतोषभाऊ गाडे तसेच उत्कृष्ट निवेदन आमचे सहकारी नवनाथभाऊ गाडे आणि उपस्थित सर्व माता पिता बंधू आणि भगिनी जागरण स्वामींचा आणि सन्मान श्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन संकल्पना सहकारमंत्री बाळूभाऊ दाभाडे तसेच सुनील शेळके यांच्या माध्यमातून वराळे जिल्हा परिषद वराळे इंदुरी जिल्हा परिषद गटावरील माझ्या माता भगिनीसाठी आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम मनोरंजनाचा कार्यक्रम नसून स्त्री शक्तीचा आदर करण्याचा आणि तिच्या त्यागाचा सन्मान करण्याचा आणि तिला मानवंदना देण्याचा एक कार्यक्रम आहे। एका मुलाने आपल्या आईप्रती आणि एका भावाने आपल्या बहिणीप्रती ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे। मी सर्व या माता भगिनींना या नवरात्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, एका फोनच्या संपर्कातून तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। तुम्ही असेच प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झगडत असते, आपल्या स्वप्न बाळगून आपल्या स्वप्नांना उभारी देण्याचे काम करत असते, कुटुंबांना हातभार लावण्याचे काम करत असते। या हेतूने या ठिकाणी जसा नवरात्री उत्सवामध्ये देवीचा उत्सव होतो आणि त्या देवीचा सन्मान देवीची आरती होते, त्याच ही प्रत्येक महिला त्याचप्रमाणे ही प्रत्येक महिला आपली देवीच्या समान आहे आणि म्हणून या महिलेचा पण या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे। या संकल्पनेतून आम्ही या जागरण स्वामींचा आणि सन्मान सिद्धीचा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। मी अधिक न बोलता सर्वांना तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो, तुमच्या स्वप्नांना चांगली उभारी मिळो या ठिकाणी मी आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदय ऐश्वर्याची प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आपण सर्वांना नवरात्री शुभेच्छा देतो आणि ते थांबतो। तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। यानंतर मारवाडीच्या कार्यक्षम सरपंच पल्लवीताई दाभाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावं। सर्वप्रथम सुगमणे गावच्या उपस्थित सर्व सहकारी वर्ग, सर्व माता भगिनी, ग्रामस्थ सर्वांचं प्रथम मी स्वागत करते। आज या ठिकाणी खेळरंगला पैठणीच्या निमित्ताने सर्व महिलांनी उपस्थित राहून सगळ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्व माता भगिनींचे मी आभार व्यक्त करते। आणि खरोखरच आपण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, जे आपल्या आवडीनिवडी आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष करतो। त्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केले आहे। प्रत्येक महिला चूल आणि मूल एवढंच आपण महिलांचं आपण पाहत असतो। आपल्याला काही खेळ खेळायचे असतात पण आपण त्याचे खेळ आपल्या इच्छा म्हणजे मारून आपण पुढे जात असतो। आपल्या मुलांच्या खेळात आपण स्पर्धेमध्ये भाग घेत असतो, पण आज आम्ही खेळ रंगला पैठणीचा या ठिकाणी ठेवला आणि महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे आणि आपल्या ज्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज आम्ही हा खेळ ठेवला आहे। आज आपला नवरात्र उत्सव चालू आहे। सर्वप्रथम सर्व माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज नवरात्र असून उपवास
मनापासून आभार मानते. मी नवरात्र म्हणजे काय हो, महिषासूर राक्षसाचा वध केला त्यासाठी देवीने 9 रूपं घेतली. तीच 9 रूपं आपल्या सर्व प्रत्येक स्त्रीमध्ये असतात. तीच 9 रूपं आपण घेऊन आपल्याला जी अडचण येत आहे त्यांना मात देऊन आपण आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. श्री आपल्याला कधीच आपल्याला कमी लेखलं नाही पाहिजे. स्त्री ही खूप मोठी असते. आपण म्हणतो ना, एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकतं. त्याप्रमाणे आपण आपल्या गावाचं सुद्धा नाव नोंदणी करतो. तर मी सर्वप्रथम सर्व माता भगिनींना खूप आभार मानते की त्यांनी त्या खेळात उपस्थित राहिले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी ज्येष्ठ नेते जालिंदर भाऊ गाडे यांना मी विनंती करतो, त्यांनी संपत भाऊ दाभाडे आणि पल्लवीताई दाभाडे आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा द्याव्या. जागर गोल स्वामीचा या निमित्तानं खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्याचे कार्यसमन्वय माननीय सुनीलांना शेळके, त्याचप्रमाणे सहकार मंत्री माऊलीभाऊ दाभाडे यांच्या आशीर्वादानं माऊलीभाऊ दाभाडे यांचे पुतणे भावी जिल्हा परिषद सदस्य संपतभाऊ दाभाडे, त्याचप्रमाणे माळवाडी गावच्या सरपंच पल्लवीताई दाभाडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व गावातील मान्यवर, सर्व महिला भगिनी, खऱ्या अर्थानं मावळ तालुक्याचे पत्रकार मान्य वाघमारे साहेब, आपल्याला धन्यवाद देतो. एवढे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही थोडा वेळ बघितलं पण हसून आमचं पोट दुखलं. आपल्याला डोळ्यातून पाणी आलं असून आपल्याला धन्यवाद देतो. मी जास्त काही वेळ घेत नाही. आपल्याला सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. कोणाचा नंबर या ठिकाणी येणार आहे, कोणाची चिठ्ठी इथमधून आपल्याला निघणार आहे. आपण सर्वजण उपस्थित झाला. मी सुदोमणे ग्रामस्थांच्या वतीनं, सुदोमणे ग्रामपंचायतच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो, आपला आभार मानतो. आणि संपत भाऊने मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावामध्ये हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपण आलेल्या सर्व माता भगिनींचा मी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर माजी सरपंच माणिक भाऊ गाडे यांना विनंती आहे की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम जागतिक उत्सवाचा सर्वात शिक्षणाचा या अंतर्गत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना महिला भगिनी सांगितलं उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वप्रथम स्फूर्ती ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून विशेष स्वागत करतो आणि आभार या ठिकाणी मानतो. मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट, जनसेवक, खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताई असे सन्माननीय सुनीलांना शेळके, तसेच सहकार मंत्री माऊलीभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेचे भावी जिल्हा परिषद सदस्य आमचे भाचे संपतभाऊ दाभाडे, तसेच माळवाडी गावच्या सरपंच सौभाग्यवती पल्लवीताई दाभाडे, आपणास पुढील गावच्या वतीनं पुढील भावी कार्याच्या संदर्भामध्ये मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सुदोरे गावच्या कार्यक्षम सरपंच मंगलताई कालिदास गाडे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. आज आपण सगळ्या महिला भावी जिल्हा परिषद सदस्य
संपत दाभाडे आणि माझी खास मैत्रीण पल्लवी दाभाडे ज्या वाळवंटचे सरपंच आहे, त्यांनी आज इतका छान कार्यक्रम घेतला. सगळ्या महिलांच्या तोंडावरती काही शब्द होईना असं वाटलं त्यांनी. त्यांचा दोघांचे खूप खूप आभार. सर्व सुंदरे गावच्या सर्व महिला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुंदरे ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे सहर्षाचे स्वागत करते आणि आभार मानते. आणि मागणारे सर आपण जे सगळ्यांच्या तोंडावरती जे एवढं छान असं आणलं नारसपोळीच्या स्टाईलमधून, ते आम्हाला सगळ्यांना खूपच आवडला. तुमचे पण सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी आयोजनामध्ये सहभाग घेतला माधुरीताई गाडे यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या. आदरणीय महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण दमदार कार्यकर्ते श्री संपत भाऊ दाभाडे व मावळी गावच्या सरपंच पल्लवीताई दाभाडे यांचं मी सहर्ष स्वागत करते व यांचे सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम चालू आहे. आज आपल्या सुरुंबे गावात नवरात्र उत्सव निमित्त त्यांनी महिलांसाठी पैठणी खेळ आयोजित केला आहे. तर माझ्या सर्व महिलांना उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी दोघांचे मनपूर्वक आभार मानते. आणि पल्लवीताई दाभाडेंनी जसं माळवणी गावच्या सरपंचाला कोटीधीश निधी आणला, तसंच मी ताईंना भाऊंना विनंती करते की वराळे इंदोरी गावामध्ये पण तुम्ही भरघोस निधी उपलब्ध करून आणा आणि गावाचा भरघोस विकास करा, असं मी ताईंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर जी उत्सुकता आहे की लकी विजेते कोण निघणार, तर आता या ठिकाणी आम्ही त्या सगळ्यांनी कूपन यामध्ये टाकलेले आहे. प्रत्येकांना उत्सुकता आहे. आम्ही 5व्या नंबर पासून काढणार आहोत. पण जे खेळकला पैठणीच्या कार्यक्रमामध्ये विजेते झालेले आहे त्यांचं जर नक्की नंबरची चिठ्ठी आली तर आम्ही घेणार नाही. तर जे काही बाकीचे नक्की आहे त्यांना ही चिठ्ठी घेतली पाहिजे. तर मी ह्या चिठ्ठ्या खालच्यावरील वरच्या खाली करण्याचं काम या ठिकाणी माधुरीताईंना देतो. त्या आमच्या पाहिजे ताई लग्नाची बरं एखादी चिठ्ठी कोणाला नको. हा आणि बाळ तुझे हा नाव काय तुझं? साळुंके भाऊ. एकच 5व्या नंबरची चिठ्ठी काढा बरं. आणि ज्याच्या नावची चिठ्ठी येणार आहे इकडं द्या. हे बघा सगळ्यांनी असं श्वास रोका. आई राधा उडवलं माझी चिठ्ठी येऊ दे. हे बघा वंदना किसन गाडे कुठे या पुढे. हा ही 5व्या क्रमांकाची चिठ्ठी गाडे. वंदना किसन गाडे आहे. काय करू या बाजूला या. हा चला हे 5व्या नंबरची 8 नंबर. हा चल चिठ्ठी. नाही हा काय नाव तुझं? अनुष्का आणि टकले. अरे वा. हा चिठ्ठ्या खालीवर करा. नाही नाही आणखी करा. बाबा चिठ्ठ्या खालीवर खालच्याचं नशीब वर नशीब खाली काही जमत नाही. काढ एकच काढ इकडं दे. राणी गणेश
वरल्यावर लिहावं नका, खालच्या वरी वरच्या खाली करा, खाली टाकू नका. काय नाव तुझं? पूजा कृष्णा चित्रे आहेत का? कोण आहे? पूजा कृष्णा चित्रे आहेत का? नाहीतर आम्ही दुसरी चिठ्ठी काढणार आहे. पूजा कृष्णा चित्रे चल बाळ कुठे आहेत का? पूजा कृष्णा चित्रे कुठे? मग असा हात करा, काय तर बोला. रागात आहे तुम्ही? चला 2 नंबरची चिठ्ठी ये. काय नाव तुझं? संस्कृती संतोष ताटे. काढ पाडे खालच्या वरचं खाली करा जरा. जरा मेहनत करा, मेहनत करा. याला काय अर्थ आहे? अश्विनी नंबर काय अश्विनी अमृत गाडे आहे का? आहे. कुठे आहे? उभा राहा जरा, कॅमेरा त्यांच्याकडे करा बरं. हा आता 1 नंबरची चिठ्ठी काढत आहोत. हे चिठ्ठी काय नाव तुझं? विशाल सूर्यवंशी. 1 नंबरची चिठ्ठी काढ बरं. चला लहान मुलांनी बाजूला चला. लक्ष्मी मगर गाडे पुढे या पुढे. आता या ठिकाणी नंबर लकी विजेते. नाही सासू आहे बिलकुल नाही, दुसरी काढू. या बघा ज्यांचं नाव आहे ते इथं उपस्थित पाहिजे, हा आमचा नियम आहे. लोकांना चालत हा बाळ एक चिठ्ठी काढ, ते बाजूला द्या. अनिता बाळू भोंडवे आहे. 1 नंबरच्या विजेत्या लहान मुलांनी खाली बसून घ्या. संपलं. चला आता या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. जे प्रथम 5व्या क्रमांकाच्या विजेत्या ज्या आहेत तर आता 5व्या क्रमांकाच्या ज्या विजेत्या आहेत अनिता बाळू. 1 मिनिट सर्वांनी जेवण करायचे. जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. स्वादिष्ट सुग्रास चविष्ट जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कुणीही जेवण न करता घरी जाऊ नये. या ठिकाणी आता बक्षीस वितरण होतंय. बक्षीस वितरणामध्ये जे लकी ड्रॉ आहे, लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ मध्ये बक्षीस वितरण झाल्यानंतर जेवण होणार आहे. फक्त 5 मिनिटं द्या. या ठिकाणी 5व्या क्रमांकाच्या विजेत्या जे आहेत वंदना किसन गाडे, लकी ड्रॉच्या विजेत्या. आणि हे बक्षीस देण्यासाठी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण उभं राहायचे आणि त्यांना बक्षीस द्यायचे. पल्लवीताई दाभाडे, सरपंच मंगलताई गाडे, माधुरीताई गाडे, भावनिक
जिल्हा परिषद सदस्य संपत भाऊ गाभाडे, अर्चनाताई सुर्वे, जालिंदर भाऊ गाडे, माणिक भाऊ गाडे आणि सुरेश नाना गाडे या सर्व मान्यवरांना 5व्या क्रमांकाच्या व्यक्तिगृहाच्या विजेते आहेत वंदना किसन गाडे. हे आपलं 5व्या क्रमांकाचं व्यक्तिगृहाचं बक्षीस घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचे. बक्षीस आहे इस्त्री. कमी का? हा, 2,00,000 पाया. त्यानंतर 4थ्या क्रमांकाच्या विजेत्या राणी गणेश गाडे. राणी गणेश गाडे इंदर्शन शेट्टी आणि मान्यवर सरपंचताई मंगलताई गाडे, पल्लवीताई गाभाडे, माधुरीताई गाडे, अर्चनाताई सुर्वे आणि मान्यवर महिलांना विनंती आहे हे बक्षीस द्यायचे. सविताताई गाडे, हा बक्षीस राणीताई गाडे यांना, सौवैशनताई गाडे, संगताई कळले व आशाताई गाडे यांना विनंती त्यांनी त्यांना बक्षीस वितरण करावं. जोरदार टाळ्या. त्यानंतर 3य क्रमांकाच्या लकी विजेत्या पूजा कृष्णा चिकडे त्यांना बक्षीस देण्यासाठी दीपालीताई गाडे, सविताताई गाडे आणि वैभवताई गाडे यांना विनंती करते की बक्षीस देण्यासाठी जावं. टेबल घ्या. यानंतर 2ऱ्या क्रमांकाच्या लकी विजेत्या अश्विनी अमृत गाडे. सर्वांनी टाळ्या वाजवा. जेवण सर्वांसाठी आहे, टाळ्या वाजवा. 2ऱ्याला मिक्सर आहे आणि अश्विनी अमृत गाडे 2रा क्रमांक. त्यांना बक्षीस देण्यासाठी वंदना सुरेश गाडे, शीतल संताजी गाडे आणि वंदना किसन गाडे यांना विनंती यांनी बक्षीस देण्यासाठी यावं. चला उठा पटकन. या ठिकाणी प्रथम क्रमांकाच्या लकी विजेत्या अनिता बाळू भोंडवे यांना 5व्या क्रमांकाचं लकी ब्लॉकचं बक्षीस आहे गॅस शेगडी. हे 1ल्या क्रमांकाचं बक्षीस आहे. एकूण 5 लकी ब्लॉकचे विजेते होते. प्रथम क्रमांकाच्या लकी विजेत्या आहेत अनिता बाळू भोंडवे आणि हे बक्षीस जालिंदरजी गाडे साहेब, सुरेश नाना गाडे, माणिकराव गाडे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. यानंतर खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमातील 5 विजेते त्यांना विनंती आहे आपण स्टेजकडे यायचे. 5व्या क्रमांकाच्या विजेत्या आहेत सुनीता लक्ष्मण बोरकर. सुनीता लक्ष्मण बोरकर आणि या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी बक्षीस वितरण करण्यासाठी अनिताताई बाळू गाडे, निर्मलाताई पानवन यांना विनंती त्यांनी बक्षीस देण्यासाठी पुढे या. चला या ठिकाणी 5व्या क्रमांकाच्या अनुराधा संभाजी गाडे, विजेत्या चांदीची त्रिमूर्ती अवंतिका आदेश गाडे. जोरदार टाळ्या. त्यानंतर खेळ रंगला पैठणीच्या 4थ्या क्रमांकाच्या विजेत्या प्रमिला सुनील गाडे. प्रमिला सुनील गाडे
टाळ्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या प्रमिला सुनील गाडे. यांना बक्षीस चौथ्या क्रमांकाला बक्षीस देण्यासाठी आशाताई दाभाडे, मनीषाताई विठ्ठल गाडे यांना विनंती आणि पुढे बक्षीस देण्यासाठी यावे. विकास गाडे आपणास विनंती आहे बक्षीस देण्यासाठी पुढे यायचे. सपनाताई चव्हाण यांना विनंती आणि बक्षीस देण्यासाठी यावे. नवनाथजी गाडे आपणास विनंती आहे बक्षीस देण्यासाठी पुढे यायचे. युवक काँग्रेस अध्यक्ष सुरुळे नवनाथजी गाडे आपण बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी यायचे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. चौथ्या नंबरचा बक्षीस आहे गजलक्ष्मी. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या आहे शीतल संताजी गाडे. उज्ज्वलताई दाभाडे यांना विनंती करते बक्षीस देण्यासाठी पुढे या. विकास गाडे आणि नवनाथ गाडे यांनी बक्षीस देण्यासाठी पुढे यायचे. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या शीतल संताजी गाडे. श्रीताई मावळे, पल्लवीताई मराठे यांना विनंती बक्षीस देण्यासाठी पुढे या. उज्ज्वलताई दाभाडे. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे सोन्याची नथ. कमलताई मसे. एक पैठणी. जोरदार टाळ्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या आहेत सुप्रिया पांडुरंग गाडे. यांना बक्षीस देण्यासाठी अर्चनाताई सुर्वे, पल्लवीताई दाभाडे, मंगलताई गाडे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे वसुताई दाभाडे, सारिकाताई दाभाडे यांना विनंती बक्षीस देण्यासाठी पुढे या. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या आहेत सुप्रिया पांडुरंग गाडे आणि बक्षीस आहे चांदीचे पैजण आणि साडी. यानंतर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या श्वेता स्वप्नील गाडे. दाभाडे यांना विनंती बक्षीस देण्यासाठी पुढे. सुनीताताई मावळे, माळवडी गावच्या सदस्य सरपंचाला सोनमताई मराठे. यानंतर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या श्वेता स्वप्नील गाडे. सर्वांनी टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. यानंतर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या श्वेता स्वप्नील गाडे. सर्वांना मान्यवरांना विनंती करते सर्वांनी पहिल्या नंबरचं बक्षीस देण्यासाठी पुढे यावे. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या विजेत्या श्वेता स्वप्नील गाडे यांना स्वप्नील गाडे. माधुरी ताईंनी हे नाव लिहिलं होतं त्याच्यात माझं काही माहीत नाही. धन्यवाद. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्मिता स्वप्नील गाडे यांना सन्मानित करण्यासाठी सर्व मान्यवरांनी त्यांना सन्मानित करायचे. मानाच्या पैठण्या आणि या ठिकाणी भावडी जिल्हा परिषद सदस्य सरपंच उर्फ संदीप दाभाडे व माळवाडीच्या सरपंच पल्लवीताई दाभाडे यांच्या वतीनं जागर गुरु स्वामींचा सन्मान स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त खेळ कला पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. विजेत्यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे. सुडोबरे गावातील संताजी दगनाळे महाराज यांच्या सभागृहामध्ये
शेवटच्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या सर्वांचे आभार आणि उद्या ब्राह्मणवाडी साते तालुका मावळ या ठिकाणी खेळ प्रतियोगिता कार्यक्रमामध्ये